आज आपल्या घरची पूजा एरणगावच्या मामाच्या शेतातल्या देवाला होती. राम राम मंडळी, मी आकाश तवले. पूजेसाठी लागणारं पाणी नानाने तेरणा नदीतून घेतलं आणि इकडं आजीनं, मामींनी आणि आईनं चटकीपट सगळी पूजा उरकून घेतली. तेरणा नदीत एक नंबर क्वालिटीची भरपूर वाळू आपल्याला बघायला मिळाली, परंतु परवानगी असल्याशिवाय नदीतून बाहेर वाळू कोणीही काढू शकत नाही. नदीतून वाळूचा उपसा करायचा म्हणल्यावर कलेक्टर ऑफिसला जाऊन आपल्याला रॉयल्टी भरावी लागणार आहे. प्रगतशील शेतकरी दत्ता मामानं बटाट्याची लागवड केली आणि बटाट्याची लागवड कशी झाली म्हणून ते आम्हाला दाखवत होतं आणि बटाट्याला पाणी द्यायला पण चालू होतं. पूजा करून संत मामाच्या हॉटेलवर आलतो तर इकडे मेहुण्याच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या. त्या म्हणतात ना, मेहुण्यांचे पाहुणे. तर बऱ्याच दिवसानंतर त्यांची भेट झाल्यामुळं त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या. आता गावाकडे आलो तर इकडे लहान थोर मंडळी आपापले विचार एकमेकासमोर निवांत मांडत बसली होती. अगदी कमी वयात आणि कमी वेळेत कृष्णा तवले व्यवसायामध्ये उतरला होता. तिथून घराकडे चाललेलो तर वाटात गोल्या दिसलेला. तर गोल्याला मी कांतारा पिक्चर मधला एक सीन दाखवलेला. तर आता गोल्या काय म्हणते बघू. कांतारा मधला देव कसा आरडतोय? मोठ्यानं कसा आरडतोय देव? कांतारा मधला देव कसा आरडतोय? शेतात आल्यावर इकडे समर्थ दादा दिसला आणि समर्थला म्हणलं तू कुठे गेलता? तर समर्थ म्हणतोय मी शेतात आलतो, ते पण ढाळ आणायला. तर बऱ्याच दिवसानंतर समर्थ शेतात आलता. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. नंतर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.